नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. कोजागिरी पौर्णिमा, जिलाच आपण शरद पौर्णिमा असे देखील म्हणत असतो, तर ही पौर्णिमा सर्व पौर्णिमांपैकी सर्वात महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या पौर्णिमेचं महत्त्व विशेष आहे. तर या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. समुद्रमंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि त्यामुळेच हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी माता लक्ष्मी ही खूप आनंदी असते आणि या दिवशी ती पृथ्वीवर येत असते आणि बघते की कोण जागे आहेत आणि जे जागे असतात त्यांना भरभरून आशीर्वाद देते. तसेच या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात, अनेक सेवा केल्या जातात. तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. तर तो कोणता आणि कसा उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर यामुळे त्यांच्या मुलांच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतात, जे काही दोष अडचणी असतील तर त्या दूर होऊन त्यांची प्रगती होईल. तर बघा, कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 सुरू होणार आहे आणि ती 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 समाप्त होणार आहे. आणि उदयतिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ही गुरुवारी आपण साजरी करणार आहोत. पण कोजागिरी पौर्णिमेची आपण जी काही पूजाविधी आहे तर ती 16 तारखेला रात्री 12 वाजता आपल्याला करायची आहे आणि त्याच दिवशी नैवेद्यही दाखवायचा आहे. पण काही उपाय आपण गुरुवारीही करू शकता. तर मुलांसाठी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो गुरुवारी आपल्याला करायचा आहे. तर गुरुवारी संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11पर्यंत तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तर पौर्णिमा ही दर महिन्याला येते, पण कोजागिरी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची आणि सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. आणि या दिवशी आपण जे काही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय आणि सेवा करत असतो तर त्याची फळंही आपल्याला नक्कीच मिळत असतात. आणि त्यामुळेच हा दिवस अजिबात सोडायचा नाही. या दिवशी आवर्जून सर्वांनी माता लक्ष्मीच्या होतील तितक्या सेवा उपासना आपल्याला करायची आहे. तर या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी जास्त होत असते आणि त्यामुळे या काळामध्ये मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. मुलं हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, तर हे दोष लागले जातात. तर ते दूर होण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कधीकधी आपली मुले अशा काही ठिकाणी जातात ज्या ठिकाणी खूप नकारात्मकता असते आणि त्यामुळे ते चिडचिड करतात, हट्टीपणा करतात आणि आजारी पडतात आणि त्यांची प्रगती थांबते. आणि त्यासाठीच आपल्याला अशा काही शुभतिथींना असे साधे आणि सोपे उपाय हे अवश्य करायचे असतात. तर मुलींना मासिक धर्म असेल तर तुम्ही त्यांच्यावरनं ही वस्तू ओवाळू नका, हा उपाय करू नका. आणि तुम्हाला देखील जर मासिक धर्म असेल तरीही तुम्ही हा उपाय करू नका. घरातील इतर कोणाला करायला सांगू शकता. त्यासोबतच सुतक आणि विटाळ असेल तरीही तुम्ही हा उपाय करू नका. तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर 6 ते 11पर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर दिवे लागण्याआधी आपल्या घरातील झाडून आपल्याला घ्यायचं आहे, घर झाडून घ्यायचं आहे. त्यानंतर हातपाय धुवून देवघरासमोर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप लावायचा आहे. त्यानंतर तुळशीजवळ देखील आपल्याला पौर्णिमा असल्याने तुळशीजवळ सुद्धा आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर देवघरात समोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि देवघरासमोर जर जागा नसेल तर कोणत्याही ठिकाणी पूर्व आणि पश्चिम या दिशेला तोंड करून तुम्ही हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी मुलांना बसायला आसन द्यायचं आहे आणि या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक पोळी. तर कोणतीही तुम्ही पोळी घेऊ शकता, म्हणजे ताजी घेतली तरी चालेल किंवा शिळी असेल ती घेतली तरीही चालेल. तर आपल्या घरातील तवा असेल किंवा काजळीही तुम्ही घेऊ शकता. तर आपल्या 5 बोटांनी 5 बोटं आपल्याला काळी करून त्या पोळीवर आपल्याला 5 बोटे ओढायची आहे, उठवायची आहे आणि त्यानंतर परत दोन बोटं ही आपल्याला काळी करून त्या पोळीवर उठवायची आहेत. म्हणजेच असे 7 बोटं आपल्याला त्या पोळीवर उठवायची आहेत. आणि त्यानंतर ती पोळी आपल्या मुलांवरनं 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. आणि उपाय करत असताना कोणाही सोबत आपल्याला बोलायचं नाही. तुमची जर 2 किंवा 3 मुलं असतील तर प्रत्येकासाठी आपल्याला वेगळी पोळी घ्यायची आहे. त्यानंतर ही पोळी आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे किंवा काळा कुत्रा नाही मिळाला तर इतर कोणताही जो कुत्रा मिळेल त्यालाही तुम्ही घालू शकता. आणि कुत्रं मिळालंच नाही तर तुम्ही एखाद्या झाडाखाली तुम्ही ही पोळी नेऊन ठेवू शकता. फक्त ठेवताना लक्षात ठेवा की कोणाच्या पायाखाली ही पोळी येणार नाही. त्यासोबतच मुलं जर बाहेर ठिकाणी असतील तर मुलांच्या
फोटोवरूनही तुम्ही याच प्रकारे पोळी उतरवून टाकू शकता. तर यामुळे त्यांच्या सर्व दोष अडचणी दूर होऊन त्यांची प्रगती होईल. तर अवश्य कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू ओवाळून टाका. नक्कीच त्यांच्या मार्गातील जे काही अडथळे असतील, दोष अडचणी असतील तर त्या दूर होऊन त्यांची प्रगती होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.